तुम्ही मगाशी विषयात बोलताना बोललात की झोप आणि स्ट्रेस हे दोन महत्वाचे मुद्दे बोललात. मला अजूनही बरेच प्रश्न आहेत तुम्हाला, पण महत्वाचा प्रश्न मला झोपेबद्दल विचारायचा आहे. झोप मला तरी पर्सनली म्हणजे मला वाटतं असं बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की सकाळी उठल्यावरती झोप कंप्लीट झाली नाहीच आहे असंच वाटतं. म्हणजे अजूनही असं वाटतं की अजून तासभर झोपावं. म्हणजे आळसपणा नाही मला वाटत, पण तो ना मेंटली असं वाटतं की झोप नाहीच झाली आहे. तर ह्याचं मेन कारण काय आणि त्याला तुम्ही काय टिप देऊ शकाल की ओव्हरकम कसं करायचं आपण? मेन कारण म्हणजे आपले विचार थांबत नाहीत. पहिली गोष्ट ते आहे. आता विचार थांबत नाहीत म्हणजे आपण ऍज अ ह्युमन बिंग विचार कधीच थांबणार नाहीत, पण त्यांना आपल्याला चॅनलाइज करायला लागतं. सो झोपेच्या आधी शक्यतो इफ यू आर एबल टू सायलेन्स युअर सेल्फ, सायलेन्स युअर माइंड इन अ वे की जिथे तुम्ही गॅजेट्सपासून दूर आहात. पहिली गोष्ट ती आहे की यू आर नॉट विथ युअर फोन वाईल स्लीपिंग. ट्राय पॉसिबल, इफ पॉसिबल, फोन्स अवे. सेकंडली, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. दिवसभराचा जो गोषवारा आपण घेतो त्याच्यात तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणजे आज काय काय माझं दिवसात झालं आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. चांगले वाईट अनुभव, कारण ते दोन्ही आपल्याला घडवत असतात. फक्त चांगलेच अनुभव नाही, पण वाईट अनुभव सुद्धा आपल्याला घडवतात. आपलं वी ॲज अ ह्युमन बिंग वी इव्हॉल्व्ह आवरसेल्व्स. तर तो जो गोषवारा समजा आपण घेत असू, एक 10 मिनिटं जरी आपण त्या स्टेटमध्ये राहिलो, त्या स्टेटमध्ये राहून ऑटोमॅटिकली यू स्टार्ट गेटिंग कनेक्टेड विथ युअर ओन सेल्फ रादर दॅन आउटसाइड वर्ल्ड. कारण तुम्ही एक काम केलंय की तुम्ही मोबाईल स्टॉप केलाय, ऑटोमॅटिकली यू आर डिस्कनेक्टेड फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. नाव देर इज नो अदर चॉईस. यू आर जस्ट लुकिंग ॲट युअर ओन सेल्फ. And then when you are looking at your own self, now you know which thoughts are very important for me and which thoughts are not important for me. They separation व्हायला it starts happening automatically. Then you start prioritizing, and when you go with that, you start getting a sound sleep. हे आहे मी सांगते, हे सोपं वाटेल, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करता, there are lot of thoughts, lot of things coming up. So that needs to be dealt with a proper care आणि प्रॉपर एक म्हणतो ना डेलिकेटली हँडल करून वी हॅव टू वर्क विथ इट. ही दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली, गॅजेट्स फर्स्ट सांगितली, सेकंड वॉज दी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, अँड थर्ड इज दी ज्याला खरोखर खूपच त्रास होतोय त्यांनी ओमकार चॅन्टिंग करून किंवा भ्रामरी प्राणायाम करून झोपावं. तर ओमकार जेव्हा म्हणतो, तो ओमकार म्हणायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण एक सिंपल, अगदी न शिकता सुद्धा सिंपल ओमकार म्हणतो तेव्हा जे ओमकाराचा जो साऊंड आहे तो आपण समजा डोळे बंद करून ऐकला स्वतःचा स्वतः, त्याच्यानी एक जे कंपन निर्माण होतं किंवा व्हायब्रेशन्स आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हणतो ते व्हायब्रेशन्स जे निर्माण होतात त्याच्यानी ऑटोमॅटिकली ॲट द सेल्युलर लेवल कामिंग इफेक्ट स्टार्ट्स. आणि जेव्हा आपण स्वतःला स्वतः साथ घालतो, आपणच आपला आवाज ऐकतो आणि त्याच्याने जे कामिंग इफेक्ट यायला लागतं, ती सुरुवात आहे. तिसरी गोष्ट मी जी म्हणली की झोपेच्या वेळा समजा आपण अलीकडे करू शकलो, म्हणजे जी अगदी खूप लोकांना सवय असते 11:30, 12 ह्या वेळेला झोपायची, मग 6-7ला उठणं डेफिनेटली कठीण आहे. कारण 8 तास मिनिमम झोप ही रेकमेंडेड आहे. म्हणजे WHO म्हणजे अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण म्हटलं 8 hours स्लीप इज रेकमेंडेड आणि घ्यायला पाहिजे. लहान मुलांची थोडी जास्त असते, पण मोठ्या ॲडल्ट इज 8 hours इज मोर दॅन सफिशियंट इफ इट इज अ हेल्दी क्वालिटी स्लीप. नाहीतर मग 10-12 तास सुद्धा कमी पडते झोपते. सो मेजरली मला वाटतं की गॅजेट्स लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याने खूप इफेक्ट पडतो आपल्या माइंडवरती आणि झोपेवरती पण. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.